लहानपणी तुम्ही हे आम पापडी खाल्ला आहात का हो? आंबट, गोड आणि थोडीशी तिखट. एकदा खाल्लं की वेगळी सगळी चव लागते बरं का. माझ्या मुलगीनं पहिला टेस्ट केली ती. पहिल्यांदा आंबट, थोडंसं तिखट आणि गोड. हे आम पापडी अगदी व्हायरल झालेली ही रेसिपी आपण करणार आहोत सोनाली किचनमध्ये. पहिला कसं हो, 1 रुपयाला 1 पापडीचं हे असे रोल मिळत नव्हते. ते चपटं त्रिकोणी आकारमध्ये मिळायचे. पण आता जरांना रोल वगैरे करून व्हिडिओमध्ये दाखवले जातात, तशाच पद्धतीने मी इथे केले आहेत. 2 आंबे घेतलेत, रॉ आंबे म्हणजे कच्चे आंबे घ्यायचे आणि कच्च्या आंब्यापासून आपण हे आम पापडी करणार आहोत. तर ही तर आंबे ते 2 शिट्ट्या घालून आपण शिजवून घेतले आहे. शिजवून घेतले की थंड झाले की मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. बारीक केले की ह्यामध्ये अजिबात लम्स वगैरे काही राहत नाही. तर काही वेळा तुम्ही पुरणाच्या चाळणीनं हे करून घेतलं तरी सुद्धा चालतं, म्हणजे एकसारखंपणे पडलं जातं पुरणासारखंच. तर हे काय आपण मिक्सरमध्ये बारीक करून झालं की पॅनमध्ये घातलं आहे. सगळी प्रोसेस आहे ती लो ते मिडियम फ्लेमवर सगळं करायचं आहे. हे साखर घालायची आपल्या आवडीनुसार, चाट मसाला घालायचा, मिरी पावडर घालायची, काळं मीठ आणि पांढरे मीठ आणि लाल तिखट थोडंसं घालायचं. लाल तिखटाऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स वापरलं तरीसुद्धा चालतं. ह्या दोन्हीतले एक वस्तू वापरायची, लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स. छान असं परतून द्यायचं. आणि रॉ आपण आंब्याचं केलं आहे, कच्च्या आंब्याचं केलं आहे, त्यामुळं हिरवा कलर येण्यासाठी इथे मी हिरवा कलर घातला आहे. ऑप्शनली आहे, घातला तर चालतो, नाही घातलं तरी चालतो, पण घातलं तरीसुद्धा खूप सुंदर दिसतं बरं का. ताटामध्ये तूप लावून घ्यायचं आणि हे आहे ते सगळं मिश्रण आहे ते ताटामध्ये घालून घ्यायचं. इथं 2 आंब्यापासून 2 ताटाशी भरली होती. अशाच एक प्लॅस्टिकचं एक आणि हे एक, आणि चवीला एकदम भारी चालतं. तर हे सुकवण्यासाठी 2 दिवस लागतात. एकदा आहे तो फॅन खाली वाळवून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवून घेतले की आमपापडी तयार होते. तर बघू शकता आहे, तर मी आमपापडी हे करून घेतलं आहे, काढून घेत आहे. तर दुसऱ्या ताटातली छान अशी वाळली गेली आहे. शक्यतो प्लास्टिकच्या ताटामध्ये घाला, म्हणजे लगेचच निघली जाते. ही टिप्स लक्षात ठेवा. आणि हातानं पसरत नाही, थोडंसं चमच्यानंच पसरून घालायचं, म्हणजे लगेच पसरली जाते. माझ्या मुलांना मी पहिल्यांदाच खायला दिली ती शाळेतल्या आणि लहानपणीच्या आठवणी सांगत ना, तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना ही आम पापडी करून द्या. खूप चवीला टेस्टी लागते. आणि मला माहीत नव्हतं घरच्या घरी अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं होतं हे. तर हे कट मारून घ्यायचे. तर तुम्ही हे असे कट आहेत ते उभे आडवे करून कट करून खाल्ले तरी चालतात. रोल हे केलं आहे मी, कारण की व्हिडिओ आता रोल करूनच शक्यतो व्हिडिओ केले आहेत. मी सुद्धा रोल केला आहे, पण सांगते खायला खूप टेस्टी झालते. विशेषतः हे आम पापड्या महिना ते 1.5 महिना टिकतात. शक्यतो जास्त दिवस खाऊ नका, असा लगेच सपलीसुद्धा जाते, कारण आपण जास्त करतच नाही. प्रत्येकाला टेस्टला दिली की ती कधी सपलेली सुद्धा गळत नाही. तर पिकलेल्या आंब्याची सुद्धा केली जाते आणि कच्च्या आंब्याची मी आज केली आहे. कच्च्या आंब्याची मस्त अशी आम पापडी. हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजिबात हाताला चिटकत नाही, लक्षात ठेवा. ह्यामध्ये तुम्ही चांगलं मिक्सरला बारीक करून घ्या. मुलांनासुद्धा हे करायला दिलं तर मी खूप खुश झालती. असं नवीन काहीतरी बघायला आणि करायलासुद्धा त्यांना देत जावा, म्हणजे काहीतरी नवीन कामातून शिकतात. दुसरी गोष्ट, 2 दिवस वाळावं लागतं आणि मस्त अशी ही आम पापडी तयार होते. तर तुम्ही कशा पद्धतीने करता ते सुद्धा सांगा. गोड आंब्याची, पिकलेल्या आंब्याची का कच्च्या आंब्याची? मी इथं कच्च्या आंब्याची करून दाखवली आहे. थोड्या दिवसांनी मी पिकलेल्या आंब्याची सुद्धा आम पापडी तयार करणार आहे. ती सुद्धा सुंदर लागते, अगदी असं गोड लागते. आंबट कमी लागते आणि गोड जास्त लागते. आणि ही आम पापडी एकदम जोरात अशी झालती. असं चॅनल पाहत राहा. धन्यवाद.